शिक्षण संचालक यांच्या शाळा बंद आणि शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी, सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ तसेच माझ्या प्रशालेचे मुख्याध्यापक यांच्या प्रेरणेने मी श्री राजशेखर बमगोंडे अहिल्याबाई प्रशाला सोलापूर येथे सहशिक्षक म्हणून काम करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण क्रमांक 2 या पाठाविषयी चर्चा करणार आहोत. तर मित्रहो, तुम्ही इयत्ता 8वी पर्यंत संख्यांचे प्रकार याचा अभ्यास केलेला आहात. जसे नैसर्गिक संख्यांचा संच, पूर्ण संख्यांचा संच, पूर्णांक संख्यांचा संच, परिमेय संख्यांचा संच आणि अपरिमेय संख्यांचा संच. तर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांच्या संयोग संचांनी आपल्याला वास्तव संख्या मिळते. तर या वास्तव संख्येच्या या घटकामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे तो आपण आता आज पाहणार आहोत. तर यामध्ये परिमेय संख्यांचे गुणधर्म, अपरिमेय संख्यांचे गुणधर्म, त्याचप्रमाणे वर्गकरणींची तुलना, त्याच्यानंतर वर्गकरणीवरील क्रिया, करणी आणि वर्गकरणींचे परिमेयीकरण या घटकांचा आपल्याला या उपघटकांचा आपल्याला या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे. तर मित्रहो, इयत्ता 8वी पर्यंत आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचे देखील म्हणजे सविस्तर अभ्यास केलेलाच आहात. तर आता याच्यावर त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास आणि त्यांच्यावरची उदाहरणं आपल्याला पाहायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण परिमेय संख्यांचा गुणधर्म याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, वास्तव संख्या या पाठामध्ये आपल्याला परिमेय संख्येचे गुणधर्म, अपरिमेय संख्येचे गुणधर्म, वर्गकरणींची तुलना, वर्गकरणींवरील क्रिया आणि वर्गकरणींचे परिमेयीकरण करणे याचा आपल्याला या उपघटकांचा या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे. तर पहिल्यांदा परिमेय संख्यांचे गुणधर्म हा उपघटक आपण अभ्यासूया. त्याच्या आधी आपल्याला परिमेय संख्येमधील क्रमसंबंध हे आपण पाहूया. तर मित्रांनो, आपल्याला परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध पाहायचा आहे. जर P/Q आणि R/S या कोणत्याही दोन परिमेय संख्या असतील तर, या कोणत्याही दोन परिमेय संख्या आहेत असून जर Q शून्यापेक्षा मोठी आणि S सुद्धा शून्यापेक्षा मोठी, कारण कोणत्याही अपूर्णांकाचा छेद 0 असता कामा नये, तो शून्यापेक्षा मोठा असायला पाहिजे. म्हणजे शून्येतर, शून्य नसलेली असा त्याचा अर्थ. खरं तर इथे शून्येतर पण नाहीये, शून्य असू नये, तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो, ऋण किंवा धन असू शकतो. तर मग जर P आणि S या दोघांचा गुणाकार R आणि Q या दोघांच्या गुणाकारा इतका असेल तर तेव्हा हे दोन्ही अपूर्णांक P/Q आणि R/S हे दोन्ही अपूर्णांक समान असणार आहेत. आणि जर P गुणिले Q, P आणि S या दोघांचा गुणाकार जर Q आणि R च्या गुणाकारापेक्षा मोठा असेल तर P/Q हे गुणोत्तर किंवा हा अपूर्णांक R/S पेक्षा मोठा असतो. आणि तिसरा जो गुणधर्म आहे, जर P आणि S यांचा जर गुणाकार R गुणिले Q यांच्यापेक्षा लहान असेल तर P/Q हे गुणोत्तर R/S पेक्षा लहान असणार आहे. याला आपण म्हणूया परिमेय संख्यांमधील क्रमसंबंध. क्रमसंबंधामध्ये त्या दोन संख्या समान आहेत, त्या कोणती संख्या लहान आहे आणि कोणती संख्या मोठी आहे याच्यावरून आपण त्या दोन संख्यांचा संबंध जोडत असतो. ठीक आहे. तर आता आपण याच्या पुढे परिमेय संख्यांच्या बेरीज गुणधर्म आणि गुणाकार गुणधर्म पाहूया. विद्यार्थी मित्र हो, आता आपण परिमेय संख्यांचे गुणधर्म अभ्यासूया. जर A, B, C या परिमेय संख्या असतील तर, जर
ए बी सी या परिमेय संख्या असतील तर त्यांचे बेरीज गुणधर्म आणि गुणाकार गुणधर्म या दोन गुणधर्मांचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिला आहे बेरीज गुणधर्मामध्ये क्रमनिरपेक्षता. क्रमनिरपेक्षता याच्यामध्ये क्रम कोणत्याही क्रमाने त्यांची बेरीज करा अथवा गुणाकार करा तर उत्तर दोन्ही समान येणार आहेत. समजा ए अधिक बी आणि बी आणि ए या दोघांची बेरीज केला तर ते दोन्ही समान येणार आहेत. याला म्हणलेले क्रमनिरपेक्षतेचे बेरीज गुणधर्म. आता गुणाकारामध्ये सुद्धा तसंच ए गुणिले बी करा किंवा बी गुणिले ए करा, दोघांची किंमत सारखी येणार आहे. उदाहरणार्थ 2 गुणिले 3 6, 3 गुणिले 2 6, म्हणजे दोन्ही बाजू समान येणार आहेत. कोणत्याही क्रमाने त्यांची बेरीज किंवा गुणाकार केली तर त्यांचे उत्तर दोन्ही बाजू समान येणार आहेत. याला आपण म्हणूया गुणाकार गुणधर्म. त्याच्यानंतर दुसरं आहे साहचर्य. साहचर्यामध्ये काय आहे, 3 संख्या आहेत ए बी आणि सी. या तिन्ही संख्यांच्या कोणत्याही दोन संख्यांचा गट म्हणजे एक कंसात पहिल्या दोन संख्यांची बेरीज करून तिसरी संख्या नंतर मिळवा किंवा पहिल्या नंतरच्या दोन संख्यांची बेरीज करून पहिली संख्या त्यात मिळवा, परत त्यांची बेरीज सुद्धा समान असणार आहे. म्हणजे साहचर्यता इथे आहे. आणि गुणाकार गुणधर्मामध्ये सुद्धा तसंच पहिल्यांदा दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्यांचा गुणाकार करून पहिल्या संख्येने त्याला गुणा आणि पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार करून तिसऱ्या संख्येने गुणा, त्यांचा गुणाकार दोन्हीचा गुणाकार समान असणार आहे. आपण याला म्हणणार आहोत परिमेय संख्यांचे साहचर्याचे गुणाकार गुणधर्म. त्याच्यानंतर आहे अविकारक. अविकारकामध्ये काय आहे, ए मध्ये कोणतीही संख्या म्हणजे 0 ही संख्या मिळवली, ए अधिक 0 किंवा 0 अधिक ए बरोबर एच येणार. म्हणजे आपण शिकलो आहोत कोणत्याही संख्येमध्ये 0 मिळवलं असता आपल्याला बेरजेनंतर तीच संख्या मिळते. आणि गुणाकार गुणधर्मामध्ये कोणत्याही संख्येला 1 ने गुणले असता आपल्याला गुणाकार तीच संख्या मिळते. म्हणजे हे झालं बेरीज अविकारक बेरीज गुणधर्म आणि हे आहे अविकारकतेचा गुणाकार गुणधर्म. त्याच्यानंतर व्यस्त. बेरीज व्यस्त आपण याच्या आधी शिकलो आहोत. 2 ची बेरीज असतं ऋण 2, 5 ची बेरीज असतं ऋण 5. तशा पद्धतीने ए ची बेरीज असते संख्या ऋण ए आहे. या दोघांची बेरीज केली आपण तर ती बेरीज आपल्याला 0 मिळते. आणि गुणाकार व्यस्ताचीच व्याख्या आपल्याला माहिती आहे. ज्या दोन संख्यांचा गुणाकार नेहमी 1 येतो ते एकमेकांचे गुणाकार व्यस्त असतात. तर ए चा गुणाकार व्यस्त 1/a. या दोघांचा गुणाकार 1 येतो. पण जेव्हा ए बरोबर 0 असू नये ही काळजी आपण म्हणजे छेद 0 असता कामा नये. अशा पद्धतीने परिमेय संख्यांचे बेरीज गुणधर्म आणि गुणाकार गुणधर्म आपण इथे पाहिले आहोत. अगदी सोपं आहे. क्रमनिरपेक्षता, साहचर्य, त्याच्यानंतर अविकारक आणि व्यस्त हे 4 बेरीज गुणधर्म आणि गुणाकार गुणधर्म प्रत्येकी लक्षात ठेवायचे आहेत. समजलं मित्रांनो? आता आपण पुढे जाऊया. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कोणत्याही परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी रूप, कोणत्याही परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी रूप एकतरी खंडित किंवा अखंड आवर्ती असते. पुन्हा एकदा, कोणत्याही परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी रूप खंडित किंवा अखंड आवर्ती असते. हे आपण इयत्ता 8वीच्या वर्गात पाहिलं आहोत. म्हणजे नेमकं काय, खंडित म्हणजे काय, खंडित रूप आणि अखंड आवर्ती रूप आपण असे 2 भागात त्याची विभागणी इथे केलेली आहे. तर पहिल्या भागामध्ये खंडित रूपाचे मी 3 उदाहरणे इथे लिहिलेले आहेत. पाठ्यपुस्तकात दिलेलीच उदाहरण आहेत. आपण पुढे बघूया ते कसे आले ते. 2/5. 2 ला 5 ने भागलं तर पूर्ण भाग जातो आणि पूर्ण भाग गेल्यामुळे ती खंडित स्वरूपाचा भागाकार झाला. म्हणजेच हा दशांश रूप काय, अपूर्णांकी रूप, दशांश अपूर्णांकी रूप 0.4 या पद्धतीने. त्यानंतर ऋण 7/64 म्हणजे ऋण 7 ला 64 ने भागले तर भागाकार ऋण येणार 0.109375. इथे ही बाकी 0 आली आणि भागाकार खंडित आहे. त्यामुळे भागाकार खंडित आलेला आहे. आणि त्याचप्रमाणे 101 ला 8 ने भागलं 12.625. इथे बाकी 0 येतं म्हणजे तो भागाकार खंडित आहे. म्हणजे बाकी 0 आला याचा अर्थ तो भागाकार खंडित असणार आहे. असे जे अपूर्णांक आहेत ते सर्व परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी रूप खंडित स्वरूपातले. आता अखंड आवर्ती परिमेय संख्या आहे लक्षात ठेवायचं. परिमेय संख्येचे आता अखंड आवर्ती म्हणजे काय, 1736.
17ला 36ने भागलं तर 0.47222222 पुढे एक बाकी स्थिर म्हणजे पुन्हा 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 तीच बाकी यायला लागल्यामुळे भाग 2चाच बसत गेला, त्यामुळे 2 ही संख्या आवर्ती आली म्हणून 0.472 लिहून 2 वर आपण 2 ही एकमेव संख्या आवर्ती आहे म्हणून 2 वर मी एक असा पॉइंट दिलेला आहे, तर आपण म्हणतो अखंड आवर्ती. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे 33/26. 33ला 26ने भागले, अंशाधिक अपूर्णांक आहे त्यामुळे एक पूर्णांकाला इथं 1.26932307 परत 6923007 अशा पद्धतीने हे 6923007 अशा पद्धतीने ही संख्या आवर्ती होत गेलेली आहे. म्हणून 1.2 नंतर मी 6923007 हे लिहून 6923007 या अंकाच्या गटावर हा समूह आहे, त्या समूहावर मी आपण अशी आडवी रेष मारली. आपण गट असल्यामुळे आडवी रेष एकच संख्या असल्यामुळे टिंब दिला तरी चालेल. या पद्धतीने ती अखंड आवर्ती व्यक्त करण्याची पद्धत. त्याच्यानंतर 56/37. 56ला 37ने भागले तर 1.513 म्हणजे 513 हा संख्याचा समूह पुन्हा पुन्हा आवर्ती आलेला आहे. या अखंड आवर्तीमध्ये बाकी कधीच शून्य येणार नाही, म्हणजेच शून्य येणार नाही म्हणजेच बाकी पुन्हा पुन्हा तीच संख्या यायला लागली तर आपण ओळखायचं की ती अखंड आवर्ती आहे. म्हणून 513 हा समूह आवर्ती आला म्हणून 1.513. अशा पद्धतीने कोणत्याही परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी रूप एकतर खंडित किंवा अखंड आवर्ती असते. जर असे असतील असा असेल तरच तो परिमेय संख्या म्हणायचा. जर या दोन्ही पद्धतीमध्ये म्हणजे एकतर खंडित पण नाही आणि अखंड आवर्ती पण नाहीये तर ती संख्या परिमेय असणार नाही. मग अशा संख्येला आपण जी संख्या परिमेय नाही त्या संख्येला आपण अपरिमेय संख्या म्हणूया. समजलं? आता आपण ह्या खंडित स्वरूपाची किंवा अखंड आवर्ती स्वरूपातला दशांश अपूर्णांकांच्या ह्या संख्या आपण यांना अपूर्णांकाला p/q रूपात मांडा किंवा कशा पद्धतीने हे उदाहरण सोडवता येईल आपण ते बघूया. आता मित्रांनो, अखंड आवर्ती दशांश रूपातील परिमेय संख्या p/q रूपात मांडणे. आता आपण याच्या आधी बघितलं 0.6 वर टिंब आहे, याचा अर्थ 6 ही संख्या अखंड आवर्ती आहे. म्हणजे आपण थोडक्यात असं लिहूया 0.6666 या पद्धतीने. म्हणजे 0.6666 ही अखंड आवर्ती आहे. ह्या परिमेय संख्या आपल्याला p/q रूपात म्हणजे अपूर्णांकाच्या रूपात व्यवहारी अपूर्णांकाच्या रूपात आपल्याला लिहायचं आहे. त्यांनी दिलेलं आहे आपल्याला दशांश अपूर्णांकी रूपामध्ये. तर काय करावं लागेल, एक लक्षात ठेवायचं, दशांश चिन्हानंतर किती संख्या आवर्ती आहे. जर एक संख्या आवर्ती असेल तर 10ने गुणूया, मग 2 संख्या आवर्ती असतील तर 100ने गुणतात किंवा 3 संख्या आवर्ती असेल तर 1000ने गुणतात. ह्याचे आपण काही गुणधर्म आपण पाहूया. मी आता तुम्हाला सांगतोय आणि पुढे आपण उदाहरण सोडवूया. तर विद्यार्थी मित्र हो, दिलेल्या संख्येत दशांश चिन्हानंतर लगेच किती अंक आवर्ती आहेत हे पाहून त्याप्रमाणे त्या संख्येला 10, 100, 1000 यापैकी योग्य संख्येने गुणावे. उदाहरणार्थ 2.3 वर टिंब आहे म्हणजे 3 ही संख्या एकच ही आवर्ती आहे म्हणून 2.3 आवर्ती ही संख्या p/q रूपात आणण्यासाठी तिला 10ने गुणावे लागते. आता 1.24 किंवा 2.4 या संख्येवर आडवी रेष आहे तर या संख्येत 2.4 हे 2 अंक आवर्ती आहेत म्हणून 1.24 आवर्तीला 100ने गुणावे. त्यानंतर 1.513 या संख्येवर आडवी रेष आहे म्हणजे या संख्येत 513 हे 3 अंक आवर्ती आहेत म्हणून 1.513 आवर्ती या समूहाला 1000ने गुणावे. तर दुसरा पॉइंट आहे, परिमेय संख्येच्या छेदाचे मूळ अवयव तपासा. त्यात 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त मूळ संख्या नसतील
तर परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित असते. 2 व 5 व्यतिरिक्त मूळ संख्या ही छेदाचा अवयव असेल तर त्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते. हे 2 पॉईंट आपण लक्षात ठेवूया. म्हणजे 10ने कधी गुणायचं, 100ने कधी गुणायचं आणि 1000ने कधी गुणायचं. त्यानंतर 2 आणि 5 या त्या दिलेल्या छेदाचे जर मूळ अवयव तपासायचे. ते मूळ अवयव जर 2 आणि 5 यांच्या व्यतिरिक्त मूळ संख्या नसतील तर त्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित किंवा अखंड आवर्ती खंडित असते. नसेल तर ती अखंड आवर्ती असते. हे आपण लक्षात घेऊया. तर आपण या उदाहरणाकडे जाऊया परत. 0.6. मग आता आपण इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे एक संख्या आवर्ती आहे म्हणून आपण काय करूया, समजा याला आपण x बरोबर x मानूया 0.6 आवर्तीला. म्हणजेच बरोबर 0.6 आवर्ती. याला नंबर 1 देऊया. इथे एक संख्या आवर्ती आहे म्हणून आपण याला 10ने गुणूया. दोन्ही बाजूला 10ने गुणू. इकडे 10ने गुणल्यानंतर x ला 10x आले आणि इकडे 10ने गुणल्यानंतर हा दशांशाने एक अंक पुढे सरकतो. म्हणजे हा शून्यानंतरचा अंक इथे जाणार. म्हणजे 6.666 या पद्धतीने जाणार. मग म्हणून 6.6 आवर्ती या पद्धतीने त्याला आपण विधान 2 म्हणूया. तर मग या विधान 2 मधून 1 वजा करू. 10x वजा x, डाव्या बाजूची वजाबाकी, डाव्याची वजाबाकी आणि उजव्याची वजाबाकी. आता इकडे झालं 10x वजा x बरोबरला बरोबर आणि इकडे 6.6 आवर्ती वजा 0.6 आवर्ती. मग आता 10x मधून 1x गेला, 9x बरोबर 6.6 आवर्ती आपण वजाबाकीकडे करूया. 6.6 आवर्ती वजा 0.6 आवर्ती. 6 आवर्ती मधून 6 आवर्ती गेले 0, दशांश चिन्हाला दशांश चिन्ह 606. म्हणजे किती आले, 9x बरोबर 6.0. म्हणून x बरोबर 6/9. ह्याला आपण भाग घालून उत्तर लिहू शकतो किंवा इथे भाग जातो म्हणून उत्तर लिहू शकतो. नाही अन्यथा उत्तर एवढंच येणार आहे, x बरोबर 6/9. लक्षात आलं? अगदी सोपं आहे. पण एक लक्षात ठेवा, एक संख्या आवर्ती असेल आणि दशांश चिन्हाच्या आधी 0 ही संख्या असेल तर याचा p/q रूपात लिहिताना 6/9च येणार. 0/7 असेल तर 7/9च येणार. या पद्धतीने, कारण एक संख्या आवर्ती असेल तर छेद 9 येणार. जर 2 संख्या आवर्ती असतील, पूर्णांकाच्या आधी 0 असेल, 0.2 संख्या आवर्ती असतील तर 99 येणार. 3 संख्या असतील आवर्ती तर छेद 999 येणार. पण केव्हा, जेव्हा दशांश चिन्हाच्या आधी 0 असेल तर. जर दुसरी संख्या असेल तर थोडासा बदल आपल्याला आवर्ती या संख्येमध्ये बदल होणार आहे. ते आपण उदाहरण सोडवताना बघूया. आता यानंतर हे झालं पहिलं उदाहरण. आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊ. त्यापेक्षा आपण आता सराव संच 2.1 ला सुरुवात करूया. सराव संच 2.1 मधला पहिला प्रश्न. सराव संच 2.1 प्रश्न पहिला. खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्येचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा. म्हणजे आपण याच्या आधी आता 1-2 उदाहरण बघितलेत. आपण आता परत सोडून बघूया. पहिलं उदाहरण आहे 13/5. तर पहिल्या उदाहरणाकडे जाऊया. पहिलं उदाहरण आहे 13/5. आता इथे छेद 5 आहे. आपल्याला मगाशीच माहिती होतं. तर याचं ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आपण तोंडी सांगू शकतो, लगेच सांगू शकतो. छेद जर 2 आणि 5 याचे अवयव असतील तर काय असणार आहे, हे खंडित, यांचे मूळ अवयव 2 आणि 5 चे स्वरूपात असतील तर ते खंडित स्वरूपाचे असतात. मग 13/5 मध्ये काय आहे, खंडित स्वरूपात येणार आहे. आपण बघूया. तसे लिहूया. मित्रांनो, यामधील पहिले उदाहरण 13/5. 13 या संख्येला 5 ने आपण भागूया.
इथे आपण मी भागाकार करून ठेवलेला आहे. 13ला 5 ने भागलं तर भागाकार 2.6 येतं आणि बाकी इथे 0 बाकी येते. त्यामुळे 13/5 या संख्येच्या छेदात 5 हा मूळ अवयव आहे. छेदातली जी संख्या आहे 5 ही संख्या मूळ अवयवाच्या स्वरूपात आहे, म्हणून या संख्येचे दशांश रूप बाकी 0 आले म्हणजे खंडित आहे. म्हणजेच मगाशी सांगितल्याप्रमाणे छेद जर 2 आणि 5 च्या मूळ अवयवाच्या रूपात असतील तर ते खंडित असतात, म्हणून दशांश रूप खंडित आलेलं आहे. हे झालं पहिलं उदाहरण. त्याच्यानंतर दुसरं आहे 2/11. 2/11 मध्ये 11 या संख्येचे छेदातील संख्या मूळ अवयव 2 आणि 5 व्यतिरिक्त 11 आहे. 2 आणि 5 व्यतिरिक्त, कारण 11 ही देखील मूळ संख्या आहे, त्याचे अवयव 11 एका 11च आहेत. म्हणजेच त्याच्या अवयवामध्ये 2 आणि 5 या संख्या नाहीये, म्हणून या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल. या पद्धतीने ज्या संख्यांच्या छेदातली जी संख्या असते 2 आणि 5 याच्याच मूळ अवयवाच्या रूपात असतील तर त्यांचे खंडित असतात, जर नसतील तर ते अखंड आवर्ती असतात. या पद्धतीने मी 2 उदाहरणं सोडवलेली आहेत प्रश्न पहिल्यातील. बाकीचे उदाहरणं तुम्ही करून पाहू शकता. मग आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न असा आहे, पुढील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. म्हणजेच सोपं आहे. दशांश रूपात लिहिण्यासाठी आत्ताच आपण लिहिलेलं आहे, पुढील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. प्रश्न दुसरा, खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. म्हणजे हे p/q च्या रूपात दिलेले आहे, ते आपल्याला आता दशांश रूपात लिहायचं आहे. म्हणजे 1/127/200. म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल, 127 हा अंश आहे म्हणून हा भाज्य झाला आणि 200 हा भाजक आहे. 200ला 127 ने 200 ने 127ला आपल्याला भागायचं आहे. तर 200 ही संख्या मोठी आहे, भाग जाणार नाहीये, म्हणून आपण इथे भाग देऊन शून्याचा इथे 0 लिहून खाली आपण 127 अशीच लिहूया. याच्या दशांश चिन्हाच्या इथे दशांश चिन्ह वाढवून पुढे 0 घेऊया. त्यानंतर 127ला 127 आले. आता भाग जात नाही, वरून घेतला 0, 1270. आता 200 म्हणजे 2च्या पाड्यात 12 ही संख्या बघूया आपण. बेसख्ख 12, बेसख्ख 12 आणि बेसत्ती 14, म्हणजे 1200 आणि 1400 म्हणजे 1200चाच भाग बसणार आहे. तर पॉईंटला पॉईंट इथे, मग एक पॉईंट दिल्यामुळे बेसख्ख 12. 2 0, 0 0, 7 6, 0 0 गेले. परत भाग जात नाही, वरून घेतला 1 0, 700 झाले. 200 1 200 2 400 3 600, 600चाच भाग बसतो. इथे उरतात 100. परत वरून घेतला 1 0, 1000 झाले. 200 5 1000. या पद्धतीने भागाकार करून आपल्याला बाकी 0 आली. म्हणजेच 127/200 या संख्येला आपण काय म्हणलंय त्यांनी, परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. म्हणजे 0.635. या पद्धतीने आपण ही संख्या दशांश रूपात लिहिली आहे. हे झालं पहिलं उदाहरण. आपण अजून एक उदाहरण बघूया. दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊ. 25/99.